मी रमेश रंगनाथराव कदम चिंचवे उपशहर प्रमुख आहे शिंदे गटाचा. त्या आमच्या इथल्या ज्या मेगा मंडळाच्या वतीनं निवेदन दिलं होतं आणि काही म्हणजे नेते मंडळी असे म्हणतात की विकास चालू आहे तुळजापूरचा. आज ही स्वच्छालय आहे. आता माझ्या हिशोबाने 10 वर्ष झालं हा विकास तुळजापूरचा विकास येणाऱ्या भाविकांसाठी एवढा म्हणजे स्वच्छालय बांधून सुद्धा आज दुरावस्था बघा किती आहे. लाजीरवाणी गोष्ट आहे. येणाऱ्या भाविकांना असून सुद्धा सुविधा आणला देता येत नाहीत. मग कुणाच्या वर धास्त आहे ह्याच्यात. आता जरा जनतेने लक्ष द्यावे आणि येणाऱ्या भाविकांसाठी ही सगळी सुविधा चालू करण्यात यावी. आम्ही निवेदन पाठपुरावा करून सुद्धा दुर्लक्ष चालू आहे. प्रशासनाला आम्ही वारंवार कल्पना देतो आहे की बाबा येणाऱ्या भाविकांसाठी शौचालय दुरुस्त करून घ्या. पहिले एक शौचालय आहे तिथं निजामकालीन शौचालय नाही होतं. ज्या अंबिका मंडळाच्या वतीने निवेदन देऊन सुद्धा यांनी दुर्लक्ष करत आहे आणि अजून विकास करायचा म्हणतात. आमचा स्वतःचा विकास करायचा आहे का येणाऱ्या भाविकांचा विकास करायचा हे आम्हाला कळ नाही गेलं. ही बघा या 8-10 वर्ष झालं हाचा विकास चालू आहे. बघा स्वच्छता. प्रशासनाला आता काय सांगायचं सांगा. आता ही रेखीव चित्र आहे ओरिजिनल, लाईव्ह चित्र आहे ओरिजिनल. आता काय 10 वर्ष झालं. 10 वर्ष झालं 5 कोटी रुपये खर्च करून ही उलाढाल केलेली आहे येणाऱ्या भाविकांसाठी. भाविकासाठी. मग आता काय करायचं नेमकं, काय कसं करा, आंदोलन कशा पद्धतीने करायचं, का जाळून घ्यायचं का पेटवून घ्यायचं का काय करायचं, काय डोळे उघड. यांचे डोळे कसे उघडणार आहेत. अजून भूक किती मोठी ती अजून आम्हाला यांची कळू द्या. भूक आम्हाला कळू द्या किती मोठी आहे. अजून ह्यांना किती मोठं व्हायचंय. हा? अहो तुम्ही मोठं व्हा, काय करायचं ते करा, पण तुळजापूर शहरावर लक्ष द्या. विकास करा. विकास करा. आम्हाला काय तुमच्याशी घेणं देणं आहे. फक्त विकास करा, चांगलं होऊ द्या, सगळं प्रशस्त होऊ द्या सगळं. हा? बघा ही परिस्थिती. आणि प्रशासनाला अजून काय लेखी अर्ज द्यावा आणि प्रशासनाला काय पुरावे द्यावे सांग. पत्रकार बंधू हे तुम्हीच बघा, नंतर स्वतः भागाच्या माध्यमातून दाखवा की हा तुळजापूर शहराचा विकास. आज चैत्र पौर्णिमा उद्या 2 दिवसावर आहे. त्या भक्त भाविकांनी कुठं बसत, कसं काय करायचं लिहिलेत नाही, इथं लिहिलं नाही. तिथे गेलेली शौचालय पाहिले नगर परिषद तुळजापूर. काय करायचं आता सांगा. काय आमची मागणी काय, आमच्या मागणीत आमचा एकच बोलणं आहे का, फक्त भाविकांच्या सुखसोयी व्हाव्या, शहरातली घाण निघावी, सगळीकडे परिसर स्वच्छ राहावा, कुणालाही विनाकारण त्रास होऊ नये ही आमची फक्त इच्छा आहे. प्रशासनाला एवढंच आम्हाला दाखवायचं आहे. ही जी तुम्ही उभा केले, ते उभा केलेले जे प्रकल्प आहेत ते व्यवस्थिशीर करा, व्यवस्थिशीर चालवा, व्यवस्थिशीर भक्तांची सोय व्हावी, एवढीच आमची विनंती प्रशासनाला. त्या भाविकांसाठी पार्किंगची सुविधा ही एकदम ही आहे आणि आम्ही निवेदन देऊन सुद्धा त्याच्याकडे दुर्लक्ष केला जात आहे. मग आता वरदास्त कुणाचा आहे. 71 रुपये पार्किंगला घेतले जातात. सुलभ शौचालय नाही व कुठेही पावती फाडली जाते. ह्याची शासनाने दखल घ्यावी. वारंवार आम्ही कल्पना देऊन सुद्धा आता पावती फाडाचा नियम किती आहे व आता पार्किंगला जागा आहे का नाही, येणाऱ्या भाविकांसाठी शौचालयाची जागा आहे का नाही, असं फुटपाथावर पावती फाडून असंच वाटतं. 70 रुपये घेतात व इथं येणाऱ्या भाविकांसाठी पुन्हा 1000 रुपये फाईन केला जातोय. ह्याच्याकडे सगळं दुर्लक्ष चालू आहे. ह्याच्या वरदास्त कुणाचा आहे आणि अजून वर्ण मातात विकास चालू आहे, विकास चालू आहे. ही विकास या पद्धतीचा आहे का, येणाऱ्या भाविकांची लूट चालू आहे. पावती फाडून भाविकांनी गाड्या लावायच्या कुठं. पावती फाडून 70 रुपयाची पावती फाडून भक्त भाविकांनी गाडी लावायची कुठं. 70 तुम्हाला जर भाविकाच्या गाड्याची व्यवस्था करणं होत नसेल तर 70 रुपये पावती घेऊ नका तुम्ही. सरळ मोकळा आणि खुला प्रश्न आहे, घेऊ नका. त्यांना सुलभ शौचालय लागते, त्यांना पाण्याची व्यवस्था लागते. ते कुठं आहे ती व्यवस्था, गाड्या कुठं लागतात. लोकांच्या व्यापाऱ्याच्या दुकानासमोर, दुकानदारासमोर लोकांना त्रास. हा? तुम्ही पैसे घेता, गाड्या कुठेही सोडून घेता. फक्त भाविकांना विनाकारण का त्रास द्यायला तुम्ही, कशामुळे करायचं. तुम्ही पावती घ्या, तुम्ही पावती घ्या. त्या पावती देण्यावर तुम्ही पावती जशी पावती घेता तशी भक्तांची बी व्यवस्था करा ना. भक्ताला बी जागा द्या ना कुठेतरी. भक्ताला एका साईडला जागा द्या, त्यांची गाडी लावायला जागा द्या, त्यांना विसावा होता, त्यांना बसण्यासाठी, त्या ड्रायव्हरला बसण्यासाठी सुविधा तिथं त्यांना जागा द्या. शौचालयाची तिथं जागा द्या. त्यांना आराम करण्यासाठी, भक्त भाविकांसाठी बसून थोडं भोजन जेवण करण्यासाठी जागा हवी, ती उपलब्ध करून द्या. असं तुम्ही पावती घ्यायची मोकार सोडून द्यायचं.
स्वच्छता स्वच्छता कर कशाची स्वच्छता कुठे आहे? हो का इकडे दाखवा साहेब कॅमेरा.